तिथे दिघा रेल्वे स्थानकाचं आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे। त्यानिमित्तानं संपूर्ण दिघा स्टेशनला फुलांचे हार घालण्यात आले। स्टेशनवर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। या तयारीचा आढावा घेतलेला आहे अक्षय भाटकरनं। गेल्या 4 ते 5 महिन्यांपासून बनून तयार असलेलं दिघा गाव रेल्वे स्टेशन आज अखेर लोकार्पित केलं जाणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिघा गाव रेल्वे स्टेशनचं लोकार्पण आज आयोजित करण्यात आलेलं आहे आणि त्याचीच तयारी या स्टेशनवर सध्या सुरू आहे। आपण बघताय सध्या तरी या स्टेशनवर एकही लोकल थांबत नाही आहे। मात्र आज दुपारी ज्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी या स्टेशनचं लोकार्पण करतील त्यानंतर ट्रान्स हार्बर मार्गावरून जाणाऱ्या सर्व लोकल या स्टेशनवर थांबणार आहेत। दिघा गाव स्टेशन हे ऐरोली आणि ठाणे या 2 स्टेशनच्या मध्ये बांधण्यात आलेलं स्टेशन आहे आणि ऐरोली कळवा एलिव्हेटेड कॉरिडॉर जो आहे त्या कॉरिडॉरमधलं एक अत्यंत महत्त्वाचं स्टेशन आहे। हे स्टेशन सुरू झाल्यामुळे विटावा दिघा या गावातल्या नागरिकांना तर फायदा होणारच आहे, पण या कळवा भागामध्ये दिघा भागामध्ये जे IT इंडस्ट्री आहे त्या IT इंडस्ट्रीमध्ये काम करायला येणाऱ्या अनेक कर्मचाऱ्यांना याचा खूप मोठा फायदा होईल। सध्या तरी या स्टेशनवर मोठमोठ्या LED स्क्रीन लावण्यात आलेल्या आहेत। संपूर्ण स्टेशनवर फुलांच्या माळांनी हे स्टेशन सजवण्यात आलेलं आहे। एलिव्हेटर आणि लिफ्ट जे आहे ते देखील सध्या सुरू आहे आणि या स्टेशनवर आता रेल्वे कर्मचारी हे हळूहळू यायला देखील सुरुवात झालेली आहे। दुपारी ज्यावेळी नरेंद्र मोदी हे नवी मुंबईमध्ये असतील आणि एअरपोर्टच्या मैदानावरून वेगवेगळ्या नागरी प्रकल्पांचं लोकार्पण करतील त्याचवेळी या दिघा गाव स्टेशनवर देखील एक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे आणि त्या कार्यक्रमामध्ये या ठिकाणी स्थानिक खासदार, आमदार, इथले प्रवासी नागरिक हे उपस्थित असतील आणि ज्यावेळी नरेंद्र मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून नवी मुंबईतून हिरवा झेंडा दाखवतील त्यावेळी या स्थानकातून इथून लोकल थांबायला सुरुवात होतील आणि या स्थानकांचं अधिकृतरित्या लोकार्पण हे पूर्ण होईल। तब्बल 90 कोटी रुपये खर्च करून दिघा गाव स्टेशन बांधण्यात आलेलं आहे। यावरून राजकारण देखील रंगलं होतं कारण की या स्टेशनचं लोकार्पण हे रखडलं होतं। अखेर आज या स्टेशनचं लोकार्पण होतंय आणि त्यामुळे ट्रान्स हार्बर मार्गावरच्या अनेक प्रवाशांना याचा खूप मोठा फायदा होईल। कॅमेरामन सचिनसह अक्षय भाटकर, ABP माझा, ठाणे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।